आणि आता आमचा गणेशोत्सव विशेष कार्यक्रम कलाधिपती पाहूया अभिनेत्री दीप्ती देवी सोबत। नमस्कार, मी शिवानी पांढरे। एबीपी माझाच्या कलाधिपती या बाप्पा विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण आहोत पुण्यात आणि सेलिब्रिटी सोबत याच कार्यक्रमात आपण त्यांच्या बाप्पांच्या मंडळात जातोय आणि त्यांच्या सोबत त्यांचे बाप्पा कसे आहेत हे अनुभवतोय। आज माझ्या सोबत आहेत अभिनेत्री दीप्ती देवी। दीप्ती, आपण कुठे चाललोय आज आणि कोणत्या मंडळात आपण दर्शन घेणार आहोत? पुणे म्हटलं की काय म्हणतो, बाप्पांचं माहेरच आहे असं मला वाटतं, कारण मानाचे 5 गणपती इथे असतात ज्यांच्यामध्ये मी लहानाची मोठी झाली आहे। पण आज माझ्या अगदी घराच्या जवळ जिथे मी बालपणही काढलं, गरुड गणपतीला आपण चाललो आहोत पुण्यामध्ये। मला आवडेल तुम्ही तिथे मला घेऊन गेला तर, कारण माझे आवडते गणपती येते। ऑफकोर्स सगळेच आवडते आहेत, मानाचे आहेतच, पण गरुड गणपती विशेष कारण माझ्या घराच्या खूप जवळ आहे, त्यामुळे माझं जाणं येणं खूप असतं। जाऊया। दीप्तीच्या आपण हक्काच्या मंडळात जाणार आहोत। दीप्ती, हक्काचं मंडळ म्हणून तू सांगितलंयस गरुड गणपती, काय आठवणी आहे एक छोटीशी? कारण आपण आज तिथे पोहोचतोय। मला गरुड खूप आवडतो आणि प्रबोधिनी ते ज्ञानप्रबोधिनी माझी शाळा ते माझं घर ह्याच्यामध्ये पहिलाच तो गणपती येतो, त्यामुळे मी चालत शाळेत जात येत असताना मला गरुड गणपतीचं सतत दर्शन व्हायचं आहे, तर मला तो म्हणून खूप जवळचा वाटतो, प्लस माझ्या घराच्या अत्यंत जवळ आहे। मी तुला आधी आढावा देते की हा लक्ष्मी रोड आहे। लक्ष्मी रोड फेमस आहे की जेव्हा गणपती विसर्जन असतं तेव्हा ह्याच रोडवरून मिरवणुका सगळ्यात जास्त जातात, मानाचे सगळे गणपती जातात। आणि अगदी पलीकडे तू रस्ता क्रॉस करून समोरच्या गल्लीमध्ये माझी शाळा आहे ज्ञानप्रबोधिनी, त्यामुळे ह्याच रस्ता माझा येण्या जाण्याचा असायचा। मी रोज शाळेतून चालत घरी जायचे आणि त्यामुळे हे विशेष आकर्षण आहे। प्लस हा असा एक चौक आहे जिथे आतल्या गल्लीतून डायरेक्ट माझ्या घरी जाता येतो आणि हा लक्ष्मी रोड करेक्ट। आणि मी इथेच उभे असायचो सगळ्या गणपतीच्या मिरवणुका बघायला, त्यामुळे माझं घर आहे इथे गरुड गणपती असंही मला वाटतं। आणि जसा हा लक्ष्मी रोड आहे तसा अलका टॉकीज आहे, जिथे सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात व्ह्यू असतो आणि सगळ्या एबीपी माझापासून सगळेजण तिथे कव्हर करत असतात। आणि टिळक रोड जो ह्याला पॅरलल आहे, कुमठेकर रोड याला पॅरलल आहे, अशा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी गरुड गणपती आहे। जसं मी सांगितलं, मला गरुड खूप आवडतो आणि इथे माझं सतत वास्तव्य असायचं, म्हणून माझा हा आवडता गणपती आहे। आणि जसं मी सांगितलं, इतकी देखणी मूर्ती आहे आणि असं वाटतं की दगडूशेठ हलवाईचेच सारखेच हे आहेत महत्त्वाचे बाप्पा आहेत असं मला वाटतं। सो येस, म्हणून गरुड गणपती मला महत्त्वाचा वाटतो आणि तो माझा गणपती असं वाटतं, कारण अगदी घराच्या जाता जाता म्हणजे आता ह्या गल्लीतून सरळ गेलात की माझं घर येणार आहे, त्यामुळे तो खूपच ग्रेट फिलिंग आहे। हाच तो गरुड गणपती आहे जिथे आपण आज दीप्तीला घेऊन आलोय। ती आज गणपती सोबत दीप्तीचं नेमकं नातं काय आहे, तिच्या लहानपणीच्या आठवणी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्यासोबत त्याच मंडळाचे पदाधिकारी देखील आहे, दीप्ती आहे, तिच्या लहानपणीचे हे सगळी मंडळी आज तिच्या सोबत आहेत। इकडे आली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी मिळवलेले जे काही यश आहे त्याबद्दल त्यांचंही कौतुक आहे।
मंडळ आमचं आता 81 वर्षामध्ये जात आहे, पदार्पण केलेलं आहे आणि आम्ही यंदा कालभैरवनाथाचं काशीचा कोतवाल हा देखावा सादर करतोय. तर काशीचा कोतवाल त्याला का नाव पडलं, किंवा कालभैरव हे शंकराचं प्रतीक आहे किंवा उपदेवता वगैरे आपण समजली जाते, तर ती का आहे किंवा देशभरामध्ये भैरवाचं स्थान काय आहे हे इथं दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. देखाव्यासाठी हे प्रसिद्ध आहे, येता जाता सगळे आकर्षित होतात त्याच्याकडे. तू कोणते कोणते देखावे इथे आधी बघितलेत? ही मूर्ती 50 वर्षांपूर्वी इथे स्थापित झाली, नवीन मूर्ती. त्याच्या आधी वेगळी होती, पण मी जेव्हा पाहायचे तेव्हापासून इथे लाईव्ह देखावे होतात आणि आय थिंक आपल्या मंडळानेच त्याची सुरुवात केली होती. मला आठवते सर की डोंबाऱ्याचा खेळ, एक लहान मुलगी चालत जायची एवढ्या खूप उंचीवरून, आणि ते ॲक्च्युली सगळं काय म्हणतो लाईव्ह असल्यामुळे त्याचा थ्रिल वेगळा होता आणि ती भीती पण वाटायची. आणि इतकी हिंमत आणि काय म्हणतो आपण आपल्याच संस्कृतीतलं, आपल्या इतिहासातलं काही ना काही गरुड गणपती दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे लाईव्ह जे आपण देखावे करतो त्याच्याबद्दल थोडं सांगा, कारण मला आठवतंय की तो डोंबाऱ्याचा एक केला होता खेळ, तसे खूप वेगवेगळे तुम्ही केलं. आय थिंक सिद्धार्थ झाडबुके दादा, सिद्धू दादा, ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे फेटे बांधण्याचा, तर आय थिंक इथेच तिथे या कलाकारांनी परफॉर्म केलेलं आहे लाईव्ह देखाव्यामध्ये. सो ही एक आठवण मला माहिती आहे. मला अजून त्याच्याबद्दल सांगा ना. गेले 3 वर्ष आम्ही थोडासा पॅटर्न बदललेला आहे आणि या पद्धतीच्या कलाकृती आता सादर करतोय. याच्यातूनही काही प्रबोधनात्मक संदेश आहे, ते आपण वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला. यंदाच्या वर्षी त्यांनी काशीचा कोतवाल, काल भैरवनाथ महात्म्य जे असतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तो नेमका देखावा कसा आहे ते पण पाहणार आहोत. चला. तीन थरातली रचना आहे. खाली गणपती बसलेला आहे, गणेशाची स्थापना. या मजल्यावर आपण पाहाल तर कालभैरवाचं हा समोर दिसतोय आपल्याला, हे जोगेश्वरी आणि कालभैरव यांचं विवाह झालेलं ते एक शिल्प इथं घेतलेलं आहे आपण. शाक्त पंथातले लोक याची पूजा करतात. दीप्ती, हे सगळं तर तू आत्ता बघतेय, पण एक रोजच्या याच्यात असू देत किंवा रोजच्या तुझ्या गडबडीत तू काय नेमकं वाटतं गणपती बाप्पाबद्दल? कारण पटापट आपल्याला सगळं करता येत नाही, बाप्पा आपल्याला सगळं देत असतो न काही करताच. असं आपल्याला वाटतं, पण मुळात तुमच्या आतून ना तुमच्याबद्दलचा आणि देवाबद्दलचा एक मोठा विश्वास पाहिजे. तो विश्वास जर तुम्ही कॅरी करत असाल ना, तर आपण नेहमी असं म्हणतो की मनातली तुमची इच्छा इतकी ताकद त्याच्यात असली पाहिजे की तुम्हाला ते सगळं सहज मिळतं. तर बाप्पा आपल्याला ह्याच गोष्टीसाठी इन्स्पायर करतो. तो विघ्नहर्ता आहे. आपण कुठल्याही कामाची सुरुवात ही गणपती स्तोत्राने करत असतो, गणेशाची प्रार्थना करून करत असतो. याला मागे खूप मोठं कारण आहे आणि बाप्पानी तसं लोकांना दिलं आहे, पण भरभरून. फक्त महाराष्ट्रात नाही, तर महाराष्ट्रातून पलीकडे अख्ख्या भारतात हा उत्सव साजरा केला जातो. ह्याच्यातूनच आपल्याला गणपती बाप्पाचं महात्म्य कळतं. आणि असे देखावे आणि असे मनोरे उभे केल्यामुळे प्रबोधनसुद्धा होतं आणि खूप गोष्टी आपल्याला इतिहासातल्या माहिती नसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या कित्येक गोष्टी ज्या आपल्याला कधी कधी शाळेत पण शिकवल्या जात नाहीत, ते आपल्याला ह्या देखाव्यांमुळे मिळतात. कारण हे जेव्हा आपण ऐकत असतो, हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला अख्खा धडा ऐकायला मिळतो. आणि म्हणजे हे ऐकल्यानंतर मी शाळेत जाऊन सांगायचे की तुम्हाला माहिती आहे का असं असं झालं होतं, तुम्हाला माहिती आहे का हे असं असं झालं. हिस्ट्री शाळेत जाऊन सांगायची मजा वेगळी उत्सुकता असते. ती कॉम्पिटिशन असायची आमच्याकडे की तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे. तर हे इतकं इतिहासाला धरून प्रसंग जे उभे होतात गरुड गणपतीवर, तर ते मला शाळेत सांगायला खूप मजा यायची. आणि आय थिंक त्याच्यामुळे माझी अख्खी शाळेतली माझी टीम पाहायला यायची. आणि जवळच असल्यामुळे फार काही कष्ट पडलेच नाहीत. अभिनेत्री, डान्स चुकलाच नाही, इथे सगळं शंकराचं हे रूप दिसतंय. डान्स बाबत तुला काय वाटतंय? तू कधीपासून नृत्य शिकली आहेस? गणेश फेस्टिवल्समध्ये कधी तू डान्स केलाय का? कधी कॉम्पिटिशन्स असतात याच्या? खूप केला आहे. मला असं वाटतं की मी घराच्या बाहेरच जास्त बागडली मंडळांमध्ये. कारण प्रत्येक सणासुदीला आणि प्रत्येक उत्सवाला प्रत्येक मंडळ काही ना काहीतरी लोकांना एंगेज करण्यासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत असतात. मग ते चमचा लिंबू असू देत, डान्स असू देत, लेखन, कथा,
कथाकथन किंवा चित्रकला असू देत, आय थिंक मित्रमंडळ हे सगळेच ह्याला खूप वाव देत असतात आणि त्यामुळे बहुतेक माझ्या कलागुणांना तिथे एक हे मिळालं असं मला वाटतं, अंकुर फुटलं असं वाटतं. माझी आई न विसरता ह्या सगळ्या मंडळांमध्ये माझं नाव एनरोल करायचे, भले मला ते येत असो किंवा नसो, कारण तिचं हे म्हणणं असायचं की एकतर तुम्ही समाजात मिक्स झालं पाहिजे, तुम्हाला लोकांशी बोलता आलं पाहिजे आणि त्यांचं काय आहे ते आपल्यालाही त्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. हा जरा मंडळाचा बाप्पा, घरात कशी रेलचेल घरामध्ये गणपती येणार हे 2 महिन्यांपासूनच सगळी चर्चा चालू असते, काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, तू कुठे आहेस, तुझं शेड्यूल काय आहे, तुला कुठे कुठे काय काय इव्हेंट्स आहेत. मला असं वाटतं की सेलिब्रिटी झाल्यानंतर मला बाप्पाचे दर्शन जास्त चांगल्या पद्धतीने खूप वेळ करायला मिळतात. नाहीतर आपण नॉर्मल लोकांना पटापट पुढे जायला सांगतात. तर हे पर्क्स बिंग अँड सेलिब्रिटी, मला असं वाटतं की मला शांतपणे मूर्तीच्या डोळ्यात पाहता येतं, त्यांच्या पायाकडे पाहता येतं, मला प्रार्थना करता येते. सो मला असं वाटतं की आता मला ते जास्त छान पद्धतीने एन्जॉय करता येतं आहे. पण तितकंच मला असं वाटतं की जितके हे गरुड गणपती माझ्या खूप जवळचं आहे, तसं घरातला छोटासा आपल्या गणपतीची मूर्तीसुद्धा मला तेवढीच भव्य दिव्य वाटते. आणि माझी आई नेहमी हे म्हणते की घरातलं आहे ते सुद्धा आपण तितक्याच मनोभावे केलं पाहिजे. त्यामुळे आमच्या घरी अगदी छोटीशी मूर्ती, त्याला आम्ही दरवर्षी खूप मनोभावे त्याची सेवा करत असतो. आपण जेव्हा सेलिब्रिटीत असतो ते आपण साध्या कपड्यांमध्ये येऊन फक्त आपल्याला काय करायचं तर देवाचं दर्शन घ्यायचे, हे आपल्याला मनोभावे पटकन करता येतं. सेलिब्रिटी झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा पोशाख आणि हे सगळं करायचं एक वेगळं आम्हाला एक बर्डन आहे. ते मला असं वाटतं की ते कुठेतरी निघून गेलं तर फार बरं होईल, कारण त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मी जास्त पूजा करेन, जास्त अर्चना करेन असं मला वाटतं. आणि कलावंत ढोल पथकामध्ये मी ताशा वाजवते, त्यामुळे आता मी पुण्यात सापडते. त्यामुळे 1 महिना आधीपासून आमची प्रॅक्टिस चालू असते, तिथे माझं येणं जाणं असतं. त्यामुळे पुण्यात आता जास्त काळ मी गणेशोत्सवात राहते. फक्त काही इव्हेंट्स असतील तर मला बाहेर जायला लागतं. आणि तुम्हाला मोक्याच्या वेळेला फोन केलास आणि माझ्या आवडत्या गरुड गणपतीमध्ये तू आज माझं सगळं शूट करतेस, हे माझ्यासाठी मेमोरेबल आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.